Hello everyone. In last lecture, we already seen the methods of valuation of share. In today's lecture, we will solve the problem which is provided in your group. In today's lecture, we will calculate the fair value of Y Limited shares. In net asset method, there are two steps. First one is calculation of net asset and second one is calculation of value of share. Let's see first step. Calculation of share value based on net asset method. या ठिकाणी आपण नेट ॲसेटचं कॅल्क्युलेशन करणार आहोत आणि त्या ठिकाणी जे काही ॲसेट असेल ॲसेटच्या अमाऊंटमधून जे काही एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत त्याची अमाऊंट आपण लेस करतो आहे, म्हणजे आपल्याला अमाऊंट मिळते ती नेट ॲसेटची. तर या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये जर काही ॲसेटचं जर रिव्हॅल्युएशन झालेलं असेल तर ती अमाऊंट आपण या ठिकाणी यूज करत असतो. सुरुवातीला आपण ॲसेट घेऊया. तर काही प्रॉब्लेममध्ये लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, डेटर्स, पेटंट अँड ट्रेडमार्क या ॲसेट्सचं रिव्हॅल्युएशन झाले. त्या अमाऊंट आपण या ठिकाणी घेऊया. लँडची अमाऊंट दिली आपल्याला 26 लाख, ते आपण घेतली आहे. नेक्स्ट बिल्डिंगची अमाऊंट दिली आपल्याला 40 लाख. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी 32 लाख. डेटर्सची अमाऊंट आपल्याला दिली आहे. बॅलन्स शीटमध्ये आपल्याला डेटर्सची जी अमाऊंट आहेत सनरी डेटर्स त्या ठिकाणी आपल्याला 6 लाख अमाऊंट दिलेली होती आणि रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट दिलेली आहे त्या ठिकाणी सांगितले डेटर आफ्टर बॅड डेट्स, म्हणजेच बॅड डेट्स लेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अमाऊंट मिळाली आहे 5 लाख. आपण ती 5 लाख अमाऊंट जी आहे ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. नेक्स्ट इन्व्हेंटरी सांगितलं आहे 8 लाख. देन कॅश अँड बँक 2 लाख. पेटंट अँड ट्रेडमार्क 2 लाख. याच्या ऑल ॲसेट आहेत त्याचे आपण या ठिकाणी टोटल करतो आहे आणि ती टोटल आली आपल्याला 1,15 लाख. देन वी विल लेस द एक्सटर्नल लायबिलिटीज. या ठिकाणी ज्या एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत त्या आपण या ठिकाणी लेस करतो आहे. ज्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलेले आहेत डिबेंचर्स, सनरी क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, अँड लास्ट प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. या ठिकाणी आपण डिबेंचरची अमाऊंट घेतली आहे 1 लाख. देन सनरी क्रेडिटर्स 5 लाख. बँक ओव्हरड्राफ्ट 4 लाख. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 1 लाख. ह्या ऑल लायबिलिटीजची टोटल केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 20 लाख. ते आपण ॲसेटमधून लेस करतो आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नेट ॲसेटची अमाऊंट मिळते 95 लाख. स्टेप फर्स्टमध्ये आपण नेट ॲसेटचं कॅल्क्युलेशन केलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट मिळाली 95 लाख. स्टेप नंबर सेकंड व्हॅल्युएशन ऑफ शेअर. या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला यूज करत असतो नेट ॲसेट डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स. नेट ॲसेट आपण कॅल्क्युलेट केलं आहे 95 लाख आणि या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे इक्विटी शेअर कॅपिटल सांगितले त्या ठिकाणी सांगितले 5 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्सची अमाऊंट सांगितली आपल्याला 5 लाख. शेअर्सचे जे नंबर आहेत ते आहेत 5 लाख. त्याने आपण डिवाइड केले नेट ॲसेटला आणि आपल्याला काय मिळाले व्हॅल्यू ऑफ शेअर्स ती मिळाली ₹19. सेकंड स्टेप ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर दॅट इज yield मेथड. In yield method there are certain steps. First, calculate the total profit. Next, calculation of average profit. Then calculation of profit available for dividend. First we will calculate the total profit. कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला जे टोटल प्रॉफिट दिलेलं आहेत प्रॉब्लेममध्ये फॉर 4 इयर्स त्या प्रॉफिटचे आपण या ठिकाणी टोटल करतो आहे आणि त्यामधून बॅड डेट्स जे आहेत ते लेस करतो आहे. Profit is given for 2015-16 that is 12 lakh. For the year 2016-17 15 lakh. For the year 2017-18 that is 21 lakh and last for the year 2018-19 that is 23 lakh. या ठिकाणी चारही इयरच्या प्रॉफिटचे आपण टोटल केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 71 लाख. 71 लाख अमाऊंटमधून आपण बॅड डेट्सची अमाऊंट लेस करतो आहे. तर या ठिकाणी आपल्याला
सनरी डेटरची अमाऊंट दिली होती बॅलन्स शीटमध्ये, ती होती 6 लाख. आणि रिव्हॅल्युएशन झाल्यानंतर आपल्याला अमाऊंट दाखवली आहे डेटर्सची 5 लाख. दॅट इज आफ्टर बॅड डेट्स. म्हणजेच सुरुवातीची अमाऊंट होती 6 लाख आणि नंतरची अमाऊंट आपल्याला मिळाली 5 लाख. या ठिकाणी बॅड डेट्स जे आहेत ते आहेत 1 लाख. कॅल्क्युलेशन करत असताना काय केले, टोटल प्रॉफिट ऑफ लास्ट 4 इयर्स दॅट इज 71 लाख मायनस बॅड डेट 1 लाख. त्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळाली टोटल प्रॉफिटची, ती होती 70 लाख. त्यानंतर आपण ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन केलं आहे. त्या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिटसाठीचा जो फॉर्म्युला आहे तो आपण यूज केला आहे, तो म्हणजेच टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट आपला होता 70 लाख डिवायडेड बाय, प्रॉब्लेममध्ये आपल्याला 4 इयर्स सांगितलेले आहेत, 4 आपण या ठिकाणी डिवाइड केले आणि आपल्याला अमाऊंट मिळाली ॲव्हरेज प्रॉफिटची, ते आहेत 17,50,000. देन लेस ट्रान्सफर टू रिझर्व. कॅल्क्युलेशन करत असताना या ठिकाणी काही अमाऊंट आपण रिझर्वला ट्रान्सफर केली आणि त्याची पर्सेंटेज आपल्याला सांगितलं आहे 20% ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. आपला ॲव्हरेज प्रॉफिट आला होता 17,50,000. त्याच्या आपण 20% अमाऊंटचं कॅल्क्युलेट केले दॅट, आणि त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट मिळाली 3,50,000. म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट मायनस ट्रान्सफर टू रिझर्व. या ठिकाणी आपण 17,50,000मधून 3,50,000 लेस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळाली प्रॉफिट अवेलेबल फॉर डिव्हिडंड दॅट इज 14 लाख. ऑफ रेट ऑफ डिव्हिडंड. इन प्रिव्हियस स्टेप वी ऑलरेडी कॅल्क्युलेट द प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स, आणि त्या ठिकाणी आपल्याला अमाऊंट मिळाली होती 40 लाख. देर इज अन फॉर्म्युला यूज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ डिव्हिडंड दॅट इज प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय टोटल पेड अप इक्विटी कॅपिटल मल्टिप्लाय बाय 100. म्हणजेच प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्सची जी अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली आहे ती अमाऊंट आपल्याला मिळाली होती 14 लाख. ते आपण डिवाइड केली आहे टोटल पेड अप इक्विटी कॅपिटल, जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहेत 50 लाख, आणि त्याला आपण मल्टिप्लाय केलं आहे 100. या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ डिव्हिडंड मिळालेला आहे, तो आहे 28%. नेक्स्ट स्टेप इज व्हॅल्युएशन ऑफ शेअर बेस्ड ऑन डिव्हिडंड यील्ड. फॉलोइंग फॉर्म्युला यूज फॉर द कॅल्क्युलेशन दॅट इज रेट ऑफ डिव्हिडंड इज डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिप्लाय बाय नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर. लास्ट स्टेपमध्ये आपण रेट ऑफ डिव्हिडंड कॅल्क्युलेट केला होता, जो होता 28%. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो आहे तो आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेला आहे 15%. त्याला आपण मल्टिप्लाय केलं आहे नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर दॅट इज ₹10. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जी काही शेअरची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी मिळते ₹18.6. थर्ड मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर दॅट इज फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर. फेअर व्हॅल्यू मेथडमध्ये आपण या ठिकाणी शेअरचं व्हॅल्युएशन करणार आहोत. या ठिकाणी फॉर्म्युला आपण यूज करतो आहे, फॉर्म्युला इज गिवन दॅट इज इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस डिव्हिडंड यील्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय 2. म्हणजेच पहिल्या मेथडमध्ये आणि दुसऱ्या मेथडमध्ये आपण जे शेअरचं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे त्याची टोटल करतो आहे आणि त्याला दोन्ही डिवाइड करतो आहे. इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथडमध्ये आपल्याला अमाऊंट मिळाली होती ती ₹19. मेथड नंबर सेकंडमध्ये आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळाली होती ₹18.6. त्यांची टोटल केल्यानंतर आपण त्याला दोन्ही डिवाइड करतो आहे आणि टोटल आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे 37.6 डिवायडेड बाय 2. आणि या ठिकाणी आपल्याला फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्सचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर अमाऊंट मिळते ते आहेत 18.8. तो कॅल्क्युलेट करत असताना आपण मेथड फर्स्ट इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड अँड मेथड नंबर सेकंड डिव्हिडंड यील्ड मेथड, दोन्हींच्या ज्या अमाऊंट आपल्याला मिळालेल्या आहेत त्याची टोटल केली आणि त्याला दोन्ही डिवाइड केलं. आणि त्यानंतर आपल्याला वाय लिमिटेडचे जे शेअर आहेत त्याची फेअर व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहेत आणि ती आहेत 18.8. अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. थँक्यू.